आश्चर्य, रहस्य आणि दुःख एकत्रित झालेल्या मानवाचं तिसरं रूप म्हणजे किन्नर. समाजाच्या प्रवाहात दुर्लक्षित राहिलेल्या तृतीयपंथीयांच्या व्यथा माणुसकीच्या दृष्टिकोनातून समजून घेणं ही काळाची गरज आहे. त्यांच्यासाठी किन्नर होणं हे जरी त्रासदायक नसलं, त्यांच्यासाठी किन्नर होणं त्रासदायक नसतं जेवढी हीन वागणूक समाजाकडून त्यांना दिली जाते. कायद्यातही त्यांच्यासाठी सकारात्मक तरतूद नसल्यामुळे समाजात त्यांना आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी धडपड सुरूच असते. ट्रेनचा डब्बा असो किंवा इतर राखीव जागा, त्यांना कोठेही हक्कानं प्रवेश करणं कठीण असतं. जसं प्रेम आंधळं असतं, तुमचं आणि आमचं फार वेगळं असतं. तुमची मजा असते, आमची सजा असते. तुमच्या प्रेमाला बंधन नसतं, आमच्या प्रेमाला बंधन असतं, म्हणूनच ते वेगळं असतं. जसं एक मुलगी एका मुलाबरोबर रस्त्यावरती फिरू शकते, तसं एक किन्नर एका मुलाबरोबर रस्त्यावर फिरू शकत नाही. किन्नर बरोबर फक्त मजा मारायला मुलं येतील. फक्त मग रस्त्यावरती फिरताना बोलते की तुम्ही म्हणजे आम्हाला लोक काय बोलतील की हा एक किन्नर बरोबर फिरतो म्हणून. किन्नर हा आम्ही शब्द वापरतो, पण लोकांना वाटतं की गूढ मामू छक्का हा सगळ्यात मोठा गोष्ट. तुम्ही आमच्याबरोबर राहू शकता, आमच्याबरोबर खाऊ शकता, फक्त घरामध्ये नाही सांगायचं की असं आहे. मग तुम्ही मुलींसंग लग्न करू शकता. तसं प्रेम आंधळं असतं. तुमचं आणि आमचं फार वेगळं असतं. तुमची मजा आणि आमची सजा असते. तुमच्या प्रेमाला बंधन नसतं. तुम्ही लव्ह मॅरेज केलं तरी चालेल, तुम्ही पळून गेला तरी चालेल, कारण का तुम्ही एक मुलगी आणि एक मुलगा असा तुमचा संसार होतो. एक किन्नर बरोबर एका मुलाने लग्न केलं तर तो चालत नाही ना सोसायटीला किंवा समाजाला. असं आहे. हे फार वेळा म्हणजे असं प्रेमामध्ये काही किन्नर असतात, त्यांचंच टेन्शन असतं. त्यावेळी मग ही संध्याकाळची मी कविता लिहित बसते. अजून कोणती कविता आहे जे तुम्ही आम्हाला ऐकवणार? एक हिंदी में है, प्यार करने वाले को पूछो प्यार क्या होता है, दिल देने वाले को पूछो दिल और दिमाग पर क्या असर होता है, एक किन्नर को पूछो उसका प्यार कैसे होता है. एक किन्नर का प्यार ना आदमी ना औरत ना भगवान, बस एक प्यार करने वाला किन्नर ही समझ सकता है. किन्नर से प्यार करने वाला प्यार किन्नर से नहीं तो प्यार किन्नर के पैसे से करता है. किन्नर को मालूम नहीं होता कि उसका प्यार बाहर क्या रंग लिया करता है. किन्नर दुनिया को दिखाना चाहता है कि मेरा प्यार सच्चा है, पर वो प्यार उस सच्चाई को छुपाना चाहता है. वह किन्नर को बताता है प्यार मैं तुझसे करता हूँ, दुनिया को दिखाना नहीं, बस मैं तेरे से और किसी का नहीं हूँ. दुनिया को मालूम पड़ता है, किन्नर को मालूम पड़ता है कि उसका प्यार झूठा है. किन्नर अपनी नई ज़िंदगी बनाने के लिए नए रास्ते ढूंढता है. कभी वो भीख मांगता है, कभी वो चोरी करता है, कभी वो धंधा करता है, पर वो प्यार करना भूल जाता है. दिन से दिन कटते हैं, दिन से महीने कटते हैं, महीनों से साल कटते हैं. वो प्यार भूल ना पाता है. वो प्यार भूलने के लिए थोड़ी नशा भी करता है. एक दिन ऐसा आता है किन्नर अपने खुद की कमाई पर खुद की ज़िंदगी बनाता है. उस समय उसका प्यार करने वाला उससे मिल जाता है, पर अब किन्नर अपने नई ज़िंदगी से उस प्यार को दूर रखता है. जसं असतं की किन्नरला जसं प्रेम केल्यानंतर फार लोकांना वाटतं की किन्नर आज एक माणसाबरोबर राहतो, उद्या एका माणसाबरोबर, पण त्याला तिथे हे भेटलेलं असतं, चटका भेटलेला असतो. त्याला पहिल्यांदा जेव्हा तो प्रेम करतो तेव्हा त्या प्रेमामध्ये त्याला मार भेटलेला असतो. त्याला नंतरनं भीती वाटते की मी जर दुसऱ्यांदा केलं तर मला तिथेही ते भेटल. मग तो प्रेम करत नाही. जसं पान खालं थुकून दिलं त्याचं ते प्रेमान करतो असं आहे. कारण का फार किन्नर असे आहेत की ते मनाने प्रेम करतात मुलांवरती असं आहे. पण कोणता समाज असं नाही की किन्नरला माझी घरामध्ये जशी एक मुलगी सून म्हणून येते तशी मी किन्नरला सून म्हणून घरात बनवून घेऊन जाऊ शकते. किन्नर आमचे फार कला करतात की त्यांना रांगोळी येते, मेहंदी क्लासेस येतात, चांगलं जेवण बनवतात. एखादी स्त्रीही बनवू शकत नसेल एवढं सुंदर करतात. मग का म्हणजे जेवढं मुलींना येत नाही तेवढं किन्नरला येतात. मग किन्नरला ते अधिकार का नाहीत? एकीकडे कौटुंबिक कार्यक्रमात किन्नरांना शुभ समजलं जातं, तर दुसरीकडे पुरुष प्रधान समाजात मात्र वासनापूर्तीचं साधन समजल्या जाणाऱ्या याच किन्नरांना तुच्छ नजरेनं पाहिलं जातं. अशाच या किन्नरांच्या समस्येवर आधारित अनेक हिंदी तसंच मराठीतून चित्रपटांची निर्मिती केली गेली आहे. परेश रावल, आशुतोष राणा, मिलिंद गवळी या कलाकारांनीही आपल्या भूमिकेतून किन्नरांच्या व्यथा समाजासमोर मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. किन्नरातही कौशल्य असतं. समाजाला काहीतरी करून दाखवण्याची हिम्मत, क्षमता आणि जिद्द त्यांच्यातही असते. मात्र समाजाकडून मिळणारी तुच्छ वागणूक त्यांच्या आत्मविश्वासाचं खच्चीकरण होत असल्यानं त्यांची ही स्वप्न विरळून जातात. आम पब्लिकला भरपूर जॉब भेटतात, आम्हाला का नाही भेटत?
आज पण एक सांगा, शबनम मावशी सोडून किती असे हिजडे आहेत ज्यांना जॉब आहे, किंवा माझे एक गुरु आहेत लक्ष्मीनारायण त्रिपाठी जे आहेत ते माझे गुरु, त्यांना बिग बॉसमध्ये चान्स भेटला. बाकी हिजडे का नाहीत ते ओपन पोचले. त्यांची जिद्द होती, त्यांनी पूर्ण केली. आमची पण जिद्द आहे आणि करायची आहे, पण आमच्या पाठीमागे कोण आहे ते महत्त्वाचं, अजून काहीच नाही. एकूणच कसं होता अनुभव? काय वाईट अनुभव असतील किंवा चांगले समाजात जेवढं तुम्ही आता बोललात की वाईट नजर आहे लोकांची, पुरुषांची, काही असो, मग अशा ह्या प्रवासात चांगले लोक भेटले का तुम्हाला कधी? चांगले लोक भरपूर भेटले, पण क्वचित चांगले लोक भेटले, वाईट लोक भरपूर भेटले. आज जर मी धंद्याला उभी आहे रस्त्याला तर पोलीसवाले येतात, पकडतात, कस्टमरला पण पकडतात, मला पण पकडतात. पण ते नेहमी विचार नाही करत की कुठल्या ह्याच्यामध्ये जायला त्यांना टाकायला पाहिजे. सेलमध्ये लेडीजमध्ये का जेंट्समध्ये, ते कुठल्याही सेलमध्ये टाकतात, तिथं पण भरपूर वाईट वर्तणूक असते. पण मी असं बोलत नाही की सगळे पोलीस तसेच, पण बहुतांश, कारण की 99% 99% मला ते रिस्क नाही घ्यायचं ना पोलिसांची, म्हणून 99% पोलीसवाले चांगले आहेत. 1 पॉईंट फक्त खराब आहेत, जे भलतीच वागणूक देतात आणि आमच्याबरोबर किती शारीरिक संबंध करतात ते आमच्या मनाला माहिती आहे. कोणाचं नाव खोलून बोलणं हे मला जमणार नाही अजिबात. आणि एवढा प्रवास बेकार आहे की भरपूर पोलिसांचा मार खाल्लेला आहे, भरपूर कस्टमर लोकांचा मार खाल्लेला आहे. चाकू निकाल के दिख रहा है, कोई छुरा निकाल के दिखा रहा है, कोई पिस्तौल दिखा रहा है, कोई ब्लेड निकाल रहा है, कोई एसिड की बोतल लेके आता है धंधे पे, करने को दे, 1 के साथ 10 फ्री, वो भी हमें झेलना पड़ता है. ना करेंगे चेहरे की खराबी, पूरी ज़िंदगी की खराबी होती है. आणि त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे, कोणी पण या आणि कोणी पण आ बैल मुझे मार, कोणी पण या, कोणी पण आमची मजा घेऊन निघून जावा, ती गोष्ट आहे. आणि हा प्रवास एवढा दुःखाचा राहिला आहे, पण आज लक्ष्मीगुरूंच्या सान्निध्यामध्ये खूप बरं वाटतं. एक अनामप्रेम संस्था आहे, त्याच्यामुळे आज या ठिकाणी आहे. 4 लोकांची ओळख आहे, भाऊबीज आहे. पण इच्छा नव्हती, कोण असं दिसलाच नाही मला की मनापासून त्याला भाऊ बोलावं, म्हणून मी भाऊबीज नाही केली. माझी पण इच्छा होती, भरपूर तयार होऊन आलेली, 1.5 तास मेकअप करायला टाईम लावला, पण हॉलमध्ये बघते तर नाही, इच्छाच नाही झाली. बहुतांश लोक मला असं वाटतं की इथे पेपरमध्ये आवाज त्यासाठी राखी बांधून घेतली होती जणांकडनं, मला असं वाटतं. पण त्यांच्या मनाला ते माहिती, कोण नंबर देतं, कोण किती वर्ष रिश्ते निभवतील, हिजडा रिश्ता निभवेल का तो समोरचा, ज्याला तिने ज्याला भाऊ मानलं तो रिश्ता निभवेल, ते मला माहिती नाही. असं असलं तरी तृतीय पंथीयांनीही रोजगार आदी क्षेत्रात मोठी मजल मारली आहे. 98% किन्नर अशिक्षित आहेत, मात्र कित्येक तृतीय पंथीयांनी स्वतःच्या हिमतीनं आपला स्वतंत्र व्यवसाय आणि इतकंच नव्हे तर शिक्षकी पेशाबरोबरच वकील होण्यापर्यंतच्या मजल मारली आहे. मी सांगू शकतो, हिजडा डॉक्टर आहेत सध्या, हिजडा वकील पण आहेत, आत्ता पण आहेत. आणि टीचमध्ये एक आता डॉक्टरेट होते, म्हणजे शी इज ऑन द फायनल इयर ऑफ कम्प्लिशिंग अ डॉक्टरेट, नेम इज सबीना. देर आर कपल ऑफ अदर ट्रान्सजेंडर्स हू ऑल्सो हॅव डन इट, बट आय एम सेइंग, इज अ सोसायटी विलिंग टू एक्सेप्ट इट? आज एक हिजडा तुमच्याकडे कामाला आलो तुमच्या घरी, तर तुम्ही ठेवणार का त्याला कामाला? माझा हा प्रश्न आहे. तुम्ही जेव्हा ठेवायला रेडी होणार तेव्हा ते पुढे वाढणार. म्हणजे बदलाव एका पर्सननी होण्या होत. इट्स अ कॉन्स्टंट चेंज. इट्स विथ द सोसायटी, इट्स विथ द सोसायटी, इट्स विथ द कोऑर्डिनेशन. इट्स लाईक the fingers have to form a fist to get something up. I mean, one finger can't lift something, it has to be a whole hand to lift it up. गरज आहे ती या समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची. स्त्री पुरुष असा भेदभाव न ठेवता एक व्यक्ती म्हणून या समाजाकडे पाहिल्यास यांनाही समानतेनं व मानानं जीवन जगता येईल.